तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपला मोबाईल अचानक बंद पडतो आणि मग आपल्या त्या मोबाईलमध्ये फोटोज आणि काही व्हिडिओज असतात, तर ते आपल्याला पुन्हा घेता येत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला गुगल ड्राईव्हवरती हे सगळे फोटोज आणि व्हिडिओ हे अपलोड करायचे आहेत. म्हणजे आपल्याला ते कधीही डाउनलोड करता येतील. आपला मोबाईल जरी हरवला किंवा अचानक बंद झाला तर हे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला नवीन मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करता येतात. तर त्यासाठी आधी आपल्याला हे फोटोज आणि व्हिडिओज हे सगळे आपल्या गुगल ड्राईव्हवरती अपलोड करायचे आहेत. म्हणजे आपला मोबाईल जरी हरवला किंवा बंद झाला तर त्यानंतर सुद्धा आपल्याला दुसऱ्या नवीन मोबाईलमध्ये हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज अगदी आहेत तसेच आपण आपल्या नवीन मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला जीमेल आय डी आणि त्या जीमेल आय डीचा आपल्याला पासवर्ड हा माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे ती जीमेल आय डी आपण दुसऱ्या नवीन मोबाईलमध्ये लॉग इन करू शकतो. आणि लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला गुगल ड्राईव्हवरून हे सगळे फोटोज आणि व्हिडिओ हे डाउनलोड करता येतील. तर मित्रांनो, आधी आपल्याला फोटोज आणि व्हिडिओ हे गुगल ड्राईव्हवरती अपलोड करायचे आहेत. तर हे फोटोज आणि व्हिडिओज कसे अपलोड करायचे आपल्या गुगल ड्राईव्हवरती, तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात आणि जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर पहा मित्रांनो, आपल्याला गुगल ड्राईव्हवरती फोटोज अपलोड करण्यासाठी आपल्याला गुगल ड्राईव्ह ओपन करायचं आहे. तर यावरती आपण फोटोज आणि व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकतो. तर गुगल ड्राईव्ह ओपन झाल्यानंतर आपल्याला प्लसचं जे आयकॉन दिसत आहे तर त्यावरती सिंपल क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मग येथे आपल्याला एक फोल्डर बनवायचा आहे. तर नवीन फोल्डर बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. तर इथे मित्रांनो, मी फोटोज अपलोड करणार आहे, त्यामुळे मी इथे फोटोज असं टाईप करतो. तर फोटो टाईप केल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर तुम्ही ते व्हिडिओ टाकू शकता किंवा इतर काही तुम्हाला ज्या नावाने फोल्डर सेव्ह करायचा आहे तर त्या नावाने तुम्ही इथे फोल्डर सेव्ह करू शकता. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, तर इथे क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. तर इथे पहा आपला फोल्डर हा नवीन तयार झालेला आहे. तर त्यानंतर आपल्याला त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपण फोल्डरच्या आतमध्ये आलेलो आहे. आणि यानंतर मग आपल्याला प्लसवरची क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला आता फोटो अपलोड करायचा आहे. तर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपली गॅलरी ओपन झालेली आहे आणि गॅलरीमध्ये आपले जेवढे पण फोटो असतील तर ते सगळे फोटो येथे येतील. तर माझ्या गॅलरीमध्ये एकच फोटो आहे, तर त्यामुळे येथे एकच फोटो आलेला आहे. तर सिंपल आपल्याला अपलोड करण्यासाठी काय करायचं आहे, तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर इथे वरती ओपन, तर ओपनवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर पहा लगेच आपला फोटो हा अपलोडिंग होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच हा फोटो गुगल ड्राईव्हवरती अपलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सहज गुगल ड्राईव्हवरती फोटो अपलोड करू शकतो. आणि मित्रांनो, हा फोटो आपल्याला पाहायचा असेल तर या सिंपल फोटोवरती क्लिक करायचा आहे. तर पहा हा फोटो मी गुगल ड्राईव्हवरती अपलोड केलेला आहे. आणि मित्रांनो, आपला मोबाईल जर अचानक बंद झाला तर आपण हा फोटो आपल्या गुगल ड्राईव्हवरून दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकतो. तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे का आपली जीमेल आय डी आणि त्या जीमेल आय डीचा आपल्याला पासवर्ड हा माहिती असला पाहिजे. म्हणजे ते जीमेल आय डी आपल्याला दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करता येईल. नंतर मग आपल्याला गुगल ड्राईव्हवरून फोटो आपल्याला सहज डाउनलोड करता येईल.